रवा लावून कुरकुरीत भाजलेली सुरमई, सोबत गरमागरम मच्छीचा सार, भात, टम्म फुगलेली तांदळाची भाकरी आणि सोबत एखादं सुकं. असा हा आमचा कोकणी लोकांचा ठरलेला बेत असतो, तो म्हणजे मच्छीच्या वाराच्या दिवशी. ठरल्याप्रमाणे सकाळीच नवऱ्याने मार्केटमधून मच्छी आणली. मच्छीमध्ये आणली होती सुरमई आणि कोळंबी आणली होती. छान अशी ताजी फडफडीत सुरमई होती. कोळंबी ही तेवढीच फ्रेश होती. सुरमई मोठी होती त्यामुळे तिथूनच कट करून आणली, त्यामुळे घरी कटिंग बिटिंगचं काही झंझट नव्हतं. चांगले मोठे मोठे पीस होते आणि ती खूपच फ्रेश होती. कोळंबी ही मोठी मोठीच होती. ती सोलून नाही आणली, पण ते घरी एवढा काही त्रास नव्हता मोठी असल्यामुळे. आता वाटणाची आपण तयारी करून घेऊया सर्वात आधी. म्हणजे मी गरम पाण्यामध्ये 7-8 काश्मीरी मिरच्या भिजत घातल्यात, 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे घातले. आता यातच आपण काळी मिरी आणि तिरफळं पण भिजत घालूया. 4-5 काळी मिरी आणि तिरफळं. तिरफळांनी मच्छीचं कालवणाचा सुवास आणि स्वाद पण छान असतो. आता कोळंबी मी साफ करून घेते. कोळंबी मोठी असल्यामुळे काही जास्त वेळ नाही लागणार आहे, ती पटकन साफ करून होईल. आणि मी ही सगळी कोळंबी नाही करणार आहे, यातली अर्धी जेवढी मला आज लागणार आहे तेवढीच मी साफ करून घेणार. बाकीची सगळी न साफ करता तशीच मी डब्यामध्ये ठेवून देणार आहे फ्रीझरमध्ये. अशीच ठेवली की ह्याची चव बदलत नाही, स्वच्छ करून ठेवली की त्याची चव बदलते, थोडीशी पानसट होते. आता मी ही एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देते. इथे मी फ्रायसाठी वेगळी मच्छी काढली. कोळंबी जी मी स्वच्छ करून ठेवली ती सुक्यासाठी, आणि जे डोक्याकडचा भाग आणि शेपटीकडचा आहे तो काही कोणी खात नाही किंवा तो तळलाही जात नाही, त्यामुळे ते कालवणासाठी ठेवले. आता कोळंबी आपण जी साफ करून ठेवले, स्वच्छ केली 2-3 पाण्यामध्ये. आता सुरमईसुद्धा स्वच्छ करून घेऊया. सुरमई जास्त चोळायची नाही, हलक्या हाताने आपण 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. आता ही धुतलेली मच्छी आपण मॅरिनेट करायला ठेवूया. म्हणजे बाकीच्या गोष्टी आपण ज्या करू तोपर्यंत त्याला मीठ मसाले चांगले मुरतील. आता आपण याला जे कालवणासाठी पीस काढून ठेवले त्याला फक्त हळद आणि मीठ लावणार आहोत. याच्यामध्ये मसाला नाही टाकायचा आहे. आणि जे फ्रायचे पीस आहेत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालूया. लाल तिखट घालायचं आहे, आपलं घरगुती तिखट घालायचं आहे याच्यामध्ये, किंवा तुम्हाला जर रंग चांगला हवा असेल तर त्याच्यात काश्मीरी लाल तिखट पण घालू शकता, अर्ध करून. कोकम आगळ आणि आलं लसूणची पेस्ट घालायची. आलं लसूणच्या पेस्टने छान चव येते, तर ती नक्की घाला. आता हे सगळे मसाले आपल्याला छान असे मच्छीला चोळून घ्यायचे आहेत. कोळंबी जी आपण साफ करून ठेवली होती सुक्यासाठी त्याला पण आपण मॅरिनेट करून ठेवूया. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, आलं लसूण पेस्ट आणि कोकम आगळ घालूया. आता हे सगळे जे आपण मच्छीला मीठ मसाले टाकले होते ते आता व्यवस्थित असे चोळून ठेवूया. हे कालवणासाठी आहे ते मी झाकून ठेवते. आता जे फ्रायसाठी मच्छी आहे त्याला सगळे मीठ मसाले चांगले चोळते. ह्याला बराच वेळ मिळणार आहे मुरायसाठी, कारण ही मी शेवटी तळणार आहे, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा चोळूया आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. आता जी कोळंबीला आपण मीठ मसाले लावलेत त्याला पण चांगलं सगळे मीठ मसाले चोळून घेऊया. सगळ्या माशांना मीठ मसाले चोळून आपण ठेवून दिलेत मुरण्यासाठी. आता आपण वाटण बनवायला घेऊया. वाटणासाठी इथे मी नारळ घेतला आहे. नारळाचा अर्धा जो वाटी आहे ज्याचं मी कालवणासाठी वापर करणार आहे, जे मी वेळीने खोवून घेतलेला आहे. आणि हा जो अर्धा आहे तो सोलकढीसाठी आहे. आता जे आपण मिरची भिजत घातली होती, धणे, जिरे, काळी मिरी आणि तिरफळं, हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता याच्यामध्ये अर्धा टोमॅटो घालायचा आहे आणि अर्धा कांदा. हे वाटण जे मच्छी करीमध्ये वापरलं जातं, जे कोकणी पद्धतीमध्ये, त्याच्यामध्ये फक्त कच्चं वाटणच लागतं. कोणतंही आपल्याला कांदा खोबरं हे भाजून नाही घ्यायचं आहे. मच्छीच्या सारासाठी आम्ही कच्चं वाटणच वापरतो. आता अर्धा कांदा चिरून टाकला आहे, 5-6 पाकळ्या लसूण आणि अर्ध इंच आल्याचा तुकडा. आता हे मिरची आणि कांदा, टोमॅटो हे आपल्याला अगोदर वाटून घ्यायचं आहे, म्हणजे मिरच्यांमध्ये ज्या बिया असतात त्या चांगल्या वाटल्या जातात.
हे सगळं चांगलं बारीक वाटून झालं की ओलं खोबरं टाकूया. हे वाटण आपल्याला चांगलं गंधासारखं बारीक असं वाटून घ्यायचं आहे, ज्याने कालवणाचं टेक्स्चर खूप छान येतं. आता आपण कोळंबी सुकासाठी एक भाजकं वाटण करणार आहे, ज्याच्यासाठी मी अर्धा कांदा घेतला आहे. तो कांदा चांगला भाजायचा आहे आपल्याला. त्याच्यातच आपण 5-6 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आल्याचा टाकायचा तुकडे करून आणि छान असं भाजून घ्यायचे. कांदा थोडा भाजत आला की यातच आपल्याला अर्धा टोमॅटो घालायचा आहे तुकडे करून. हेही आपल्याला मध्यम आचेवरती भाजूनच घ्यायचे. आता मी थोडंसं खोबरं ह्याच्यामध्ये टाकणार आहे, जे भाजणार आहे चांगलं. म्हणजे एक पाव वाटी खोबरं घेतलं आहे. ओलं खोबरंच घेतलं आहे. याच्यात सुकं खोबरं घेतलं तरी चालेल, पण ओलं खोबरं होतं म्हणून मी ओलं खोबरंच घेतलं आहे. आता ते चांगलं भाजून घेऊया. आज मी जे कोळंबी सुकं करणार आहे ते भाजक्या वाटणामध्ये करणार आहे. आता हे वाटण थंड व्हायला आपण बाजूला ठेवूया. आता आपण कालवणाला फोडणी द्यायची तयारी करूया. एक भांडं ठेवलं आहे गॅसवर. एक मोठा चमचा तेल घालायचं आहे त्याच्यात आणि मग तेल गरम झालं की कुटलेलं लसूण घालायचं आहे. चांगले असे ताज्या कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि मग हिंग घालायचे थोडं पाव चमचा. हिंग घातल्यावर आपल्याला याच्यात अर्धा चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक असा आणि थोडा रंगासाठी लाल मसाला घालायचा आहे. व्यवस्थित असं कांदा चांगला परतून घेतल्यावर याच्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ओल्या खोबऱ्याचं ते वाटण घालायचं आहे. हे वाटण आपल्याला खूप जास्त परतायचं नाही आहे. थोडंसं परतून लगेच मिक्सरमध्ये जे काही शिल्लक असेल त्याच्यामध्ये पाणी घालून आपण ते ओतूया आणि टेक्स्चर आपल्याला पाण्याची कन्सिस्टन्सी जशी आपल्याला हवी आहे तशी ठेवायची, जाड पातळ जसं आपल्याला हवं आहे तसं. कोळंबीसाठीचं जे वाटण आपण करणार आहोत ते थंड झालं आहे. आता ते मिक्सरमध्ये घालून थोडं थोडं पाणी घालून बारीक असं वाटून घेऊया. ह्या वाटणाने कोळंबी सुक्याची चव खूप छान लागते. बारीक असं वाटून झालेलं आहे. आता आपण जे कालवण केलं होतं त्याला छान अशी उकळी आली. आता आपण 5-6 कोकम घालायचे आहेत त्याच्यामध्ये आणि जे आपण मॅरिनेट केलेले फिश आहेत ते पण ह्याच्यात घालून घेऊया आणि पुन्हा 5-6 मिनटं आपण त्याला चांगलं उकळू द्यायचं आहे. 5-6 मिनटं उकळून झालं की याच्यामध्ये ताजी कापलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करायची. कालवण आपलं तयार आहे. आता आपण कोळंबी सुक्का बनवायला घेऊया. त्याच्यामध्ये मी कढईमध्ये तेल टाकले 2 चमचा आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला नरम होईपर्यंत परतायचा आहे. कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. छान असं परतून घ्यायचं आहे कांदा. थोडंसं मी मीठ टाकते याच्यात म्हणजे कांदा लवकर नरम होईल. आपण आधीच मॅरिनेशनला मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ जरा जपूनच घालायचं आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर चांगलं परतून घ्यायचं आहे. 1 चमचा गरम मसाला घालूया. हे चांगलं परतून झालं की आपण याच्यामध्ये जे वाटण तयार केलेलं आहे भाजलेल्या खोबऱ्या कांद्याचं ते याच्यात घालून घेऊया आणि हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं भाजायचं आहे, परतत राहायचं आहे आणि चांगलं तेल सुटलं की मग आपण त्याच्यामध्ये कोळंबी घालून घेऊया. मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे. आता याच्यात आपण मॅरिनेट केलेली कोळंबी घालूया. व्यवस्थित अशी परतून घेऊया मसाल्यामध्ये. आता जे मसाल्याचं पाणी आहे, जे काही शिल्लक मसाला आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालून आपण कोळंबीमध्ये टाकायची. खूप जास्त पाणी नाही टाकायचं आहे. कोळंबी स्वतःचं पण पाणी सोडते त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आता एक 5-1 मिनटासाठी झाकण लावून ह्या कोळंबीला शिजू द्यायची आहे. 5 मिनटं झाले, झाकण काढूया. आता याच्यामध्ये आपण कोकम घालायचे. 4-5 कोकम घालायचे आहेत. आपल्याला जसं आंबट आवडतं त्याप्रमाणे आपण याच्यात कोकम घालायचे आहेत आणि पुन्हा चांगलं शिजू द्यायचे 3-4 मिनटासाठी. कोथिंबीर घालून गॅसची फ्लेम बंद करायची.
इथे मी गरमागरम तांदळाची भाकरीही करते। आता आमचे कोकणी माणसं म्हणजे तांदळाची भाकरी ही जेवणात हवीच हवी। इथे आमच्याही घरात सकाळी जरी चपात्या केल्या तर संध्याकाळी आमच्याकडे भाकरीच असते। त्यामुळे आणि त्यात जर माशांचं जेवण असेल तर भाकरी ही मस्टच आहे। ही मी थापून केलेली भाकरी आहे। ही कोणतीही उकड न करता साध्या गरम पाण्यामध्ये बनवलेली आहे। छान अशी टम्म फुगली। आता आपण मासे तळायला घेऊया, ज्याच्यासाठी मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटी रवा घेतला आहे। याच्यात थोडासा मसाला आणि थोडंसं मीठ घालणार आहे। हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता हे तांदूळ रव्याचं कोटिंग आपण मॅरिनेट केलेल्या माशांच्या तुकड्यांना दोन्ही बाजूने छान असं लावून घेऊया आणि एक्स्ट्राचं काही असेल ते असं झाडायचं आहे आणि एक एक करून मासे आपण गरम तेलामध्ये सोडूया आणि मंद आचेवरती दोन्ही बाजूने छान असे खरपूस भाजून घेऊया। 3-3 मिनटं एका बाजूने पुरेसे आहे। असे दोन्ही बाजूने छान असे भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे। एका बाजूने मासे चांगले भाजून झालेत। आता आपण पलटी करूया आणि दुसऱ्या बाजूने त्यांना छान असे खरपूस भाजून घेऊया। गरमागरम कुरकुरीत आपले मासे खायला तयार आहेत। फिश थाळी तयार आहे। गरमागरम सुरमईचं कालवण, कोळंबी सुक्का, मऊ आणि लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी, थंडगार आंबट गोड सोलकढी, कुरकुरीत सुरमई फ्राय, मऊ आणि वाफळता इंद्रायणी भात। हा संडेचा बेत तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।